गणपती बाप्पा मोरया. भक्तीचं डिजिटल ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. तर आज आपण गणपती जन्माची कथा आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. आता सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना वंदन करूया व या सुंदर अशा कथेला सुरुवात करूया. एके दिवशी काय होतं, माता पार्वती स्नानासाठी जात होत्या. त्या स्नानासाठी जात असताना त्यांना असे वाटले की आपल्या महालाच्या दारावर कोणाला तरी आपल्या रक्षणासाठी उभे करावे. पण आता त्यावेळेस तिथे कोणीच नव्हते. म्हणून त्यांनी एक युक्ती सुचवली. त्यांनी आपल्या अंगाला उटणे लावले होते. त्या उटण्यातून त्यांनी आपल्या अंगावरचा घासून घासून मळ काढला आणि त्या मळातून एक सुंदर असा पुतळा तयार करा. पुतळा हा अतिशय सुरेख रेखीव असा तयार केलेला होता आणि त्यांनी त्या पुतळ्यामध्ये प्राण फुंकले. त्यानंतर त्यांनी त्या पुतळ्यामध्ये प्राण फुंकल्यावर अतिशय सुंदर असं एक बालक जन्माला आलं आणि त्यांनाच आपण बाप्पा म्हणतो. पार्वतीने त्या बालकाला दारावर पहारा देण्यास सांगितले आणि कोणालाही आत येऊ न देण्याची आज्ञा दिली होती. बालक पार्वती मातेचे ऐकून त्या दारावर उभे राहिले. काही वेळाने भगवान शिवशंकर तिथे आले. त्या बालकांनी शिवशंकर यांना आत जाऊच दिले नाही. बालकाने शिवशंकर यांना ओळखलेच नव्हते. त्यामुळे आणि त्यांनी त्यांना वारंवार सांगितले की माता पार्वतींनी आज्ञा दिली आहे की कोणालाही आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. शिवशंकर हे अतिशय क्रोधित होऊ लागले. त्यांना त्या बालकाचा राग येऊ लागला. अरे, हा तर छोटा बालक, हा आपल्याला कसा थांबवतोय आणि आपण ह्या बालकाचे ऐकून थांबतोय. यात शिवशंकर खूप क्रोधित झाले. बालगणेशाचाही निश्चय ठाम होता. त्यांनी शिवशंकर यांना आत जाण्यापासून अनेक वेळा सांगून रोखले. या सगळ्यात शिवशंकर आणि बालकामध्ये वाद होऊ लागले. त्यानंतर शिवशंकर क्रोधित झाले. त्यांना इतका राग अनावर झाला की त्यांनी बालकाचे त्रिशूळाने मस्तक वेगळे करून टाकले. धड एका साईडला आणि त्या बालकाचे मस्तक एका साईडला असे त्यांनी करून त्यांचा क्रोध हा थोड्या वेळापुरता शांत झाला. पण ही सगळी कृती सर्व देवदेवता पाहत होते. ही अतिशय वाईट घटना घडलेली होती. माता पार्वती स्नान उरकून बाहेर आल्या तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती झाली. माता पार्वती अतिशय चिडल्या, क्रोधित झाल्या. त्यांनी सृष्टीचा विनाश करायचे ठरवले. त्यांचा राग हा खूप होता. त्यांना अतिशय त्या दुःखीही झाल्या होत्या. त्यांना शांत करण्यासाठी शिवशंकर यांनी त्यांना वचन दिले की मी त्या बालकाला पुन्हा जिवंत करेन, तू काहीही काळजी करू नकोस. असे सांगून माता पार्वतींना थोडा वेळ शिवशंकर यांनी शांत केले. माता पार्वती अतिशय रागात होत्या. त्यांना अतिशय संताप निर्माण झाला होता. शिवशंकर यांच्यावरती त्या प्रचंड चिडल्या होत्या. त्यानंतर शिवशंकर यांनी त्यांच्या गणांना सांगितले, तुम्ही उत्तर दिशेने जावा आणि जो कोणी प्रथम प्राणी दिसेल आणि ज्याची माता त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असेल त्याचे मस्तक कापून आणा. गणांना जात असताना सर्वप्रथम एक हत्तीचा बछडा दिसला. त्या गणांनी त्या हत्तीच्या बालकाचे, बछड्याचे धड कापून आणले. ते मस्तक बालकाच्या धडाला जोडायसाठी ते घेऊन आले. आल्यावर त्यांनी सर्वप्रथम शिवशंकर यांना ते मस्तक दिले व शिवशंकर यांनी त्या बालकाच्या धडाला
ते मस्तक जोडले व त्यामध्ये आपले प्राण फुंकले. अशा रीतीने ते बालक पुन्हा जिवंत झाले. हे पाहून माता पार्वती अतिशय खुश झाल्या. त्यांचा आनंद खूप मोठा होता. त्यानंतर सर्व देवदेवतांनी बाप्पांना आशीर्वाद दिला. अशा प्रकारे बाप्पाला हत्तीचे मुख लाभले आणि ते गजानन म्हणून ओळखले जाऊ लागले. सर्व देवांनी गणपती बाप्पांना आशीर्वाद दिला की कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाईल. हा त्यांना दिलेला सर्व देवतांचा आशीर्वाद. अशी ही सुंदर आपल्या गणपती बाप्पांच्या जन्माची कथा. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.